नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. आजचा आपला विषय जरा असा आहे जो कागदावर खूप कोरडा वाटू शकतो. हो, पण प्रत्यक्षात तो प्रत्येकाच्या आयुष्याचा कणा आहे. अगदी बरोबर. आज आपण माहितीचा जो मोठा स्रोत अभ्यासणार आहोत तो रुपेक्सा नेस्ट या फायनान्शियल सुपरमार्केटच्या सादरीकरणावर आधारित आहे. हो, जे SWAM म्हणजे स्वामी वेल्थ ॲडवायझरी मार्केटिंग इन्शुरन्सचा एक ब्रँड आहे. आणि या माहितीतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, म्हणजे कर्ज, विमा, गुंतवणूक आणि व्यवसायाच्या कायदेशीर बाबी या काही वेगळ्या गोष्टी नाहीत. नक्कीच त्या एकाच मोठ्या आर्थिक यंत्रणेचे वेगवेगळे भाग आहेत आणि हे सर्व एकाच छताखाली कसं हाताळलं जातं हे समजून घेणं आजचं मुख्य उद्दिष्ट आहे. बरं, या विषयाची व्याप्ती पाहता आज इंटरनेटवर माहितीचा एवढा महापूर आहे की लोक गोंधळून जातात. म्हणूनच ह्या स्रोतांमध्ये राईट ॲडवाइस, राईट डिरेक्शन यावर भर दिलाय. नुसती माहिती असणं पुरेसं नसतं. खरे. आणि जेव्हा मी या सादरीकरणातील कर्जाच्या म्हणजे लोनच्या विभागाकडे आलो तेव्हा मला एक खूप वेगळा मुद्दा दिसला. विशेष मालमत्ता कर्ज. हो, स्पेशलाइज्ड प्रॉपर्टी लोन्स हा खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे बघा, जेव्हा लोक गुंठेवारी, ग्रामपंचायत किंवा गावठाणमधल्या मालमत्तांवर कर्ज मागायला जातात, बँका त्यांना थेट दारातूनच परत पाठवतात. हो, मिक्स्ड झोन किंवा रेड झोन असेल तर विचारायलाच नको. हे इतकं गुंतागुंतीचं का असतं? याचं मुख्य कारण म्हणजे कागदपत्र. तिथं शहरांसारखे स्पष्ट म्युनिसिपल किंवा नॉन ॲग्रिकल्चरल म्हणजे NA रेकॉर्ड्स नसतात. म्हणजे नियमन पारंपरिक पद्धतीनं झालेलं असतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच अशा विशेष प्रकरणांमध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन खूप फायदेशीर ठरतं. ते या तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी सोडवतात, जेणेकरून कायदेशीर चौकटीत राहून कर्ज मिळू शकेल. अर्थात यात होम लोन, बिझनेस लोन, वर्किंग कॅपिटल आणि स्वतः घर बांधण्यासाठी लागणारे सेल्फ कन्स्ट्रक्शन लोन पण आहेतच. हो, ते तर सामान्य कर्जांचे प्रकार झाले. पण या सगळ्यात सिबिलचा जो मुद्दा आहे ना. अरे हो, सिबिल स्कोर. लोक त्याला शाळेच्या प्रगती पुस्तकासारखं मानतात. पण या सादरीकरणात सिबिल इम्प्रूव्हमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. फक्त स्कोर वाढवणं एवढंच नाहीये ते. मग आणखी काय? एरर करेक्शन. हो ना, अनेकदा बँकच्या चुकीमुळे कर्ज फेडलेलं असूनही ते सिबिलमध्ये थकीत दिसतं. अशा चुकांची दुरुस्ती करणं पहिलं पाऊल असतं. म्हणजे जर भूतकाळात कर्ज नाकारलं गेलं असेल तर त्याचा अनालिसिस करून व्यक्तीला पुन्हा पात्र बनवलं जातं. अगदी तसंच. आणि याहूनही गंभीर मुद्दा येतो तो NPAचा, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. हा तर कोणत्याही कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी खूप भयानक काळ असतो. प्रचंड मानसिक तणाव असतो तो. बँक जेव्हा खात्याला NPA घोषित करते तेव्हा समोर काहीच रस्ता दिसत नाही. अशा वेळी कर्ज तडजोड मार्गदर्शन किंवा लोन सेटलमेंट गायडन्स कसं काम करतं? तिथे तज्ज्ञ बँकेसोबत व्यावसायिक पातळीवर वाटाघाटी करतात. कर्जाची पुनर्रचना म्हणजे लोन रिस्ट्रक्चरिंग करता येतं का ते पाहतात. आणि यात वन टाइम सेटलमेंट म्हणजे OTSचा पण उल्लेख आहे. हो, OTS खूप महत्वाचा पर्याय आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर बँकेचे 100 रुपये बाकी असतील आणि परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर तज्ज्ञांमार्फत कायदेशीर वाटाघाटी करून ती रक्कम 60 किंवा 70 रुपयांवर सेटल करणं. अगदी बरोबर. जेणेकरून बँकेला काही रक्कम परत मिळते आणि कर्जदाराची या संकटातून सन्मानाने सुटका होते. हा एक मोठा दिलासा आहे. बरं, हे झालं कर्जाच्या चक्रातून बाहेर पडण्याबद्दल म्हणजे डिफेन्स. पण आता ऑफेन्सचं काय? म्हणजे संपत्ती निर्माण करणं. हो, या माहितीत गुंतवणूक आणि संपत्ती निर्मितीवर खूप भर दिलाय, विशेषतः पॅसिव्ह इन्कम स्ट्रॅटेजी. कारण केवळ पैसे वाचून आजच्या महागाईला म्हणजे इन्फ्लेशनला आपण हरवू शकत नाही. म्हणूनच म्युच्युअल फंड, SIP आणि एकरकमी गुंतवणूक म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंटचा पर्याय दिलाय. आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष काम करत नसतानाही तुमचा पैसा तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करत राहील. पण इथे एक अडचण आहे. लोक एकदा म्युच्युअल फंड घेतात आणि विसरून जातात. सेट इट अँड फॉरगेट इट. हाच तर धोका आहे. म्हणूनच पोर्टफोलिओ रिव्ह्यूची संकल्पना यात वारंवार येते. म्हणजे गुंतवणुकीला एका बागेसारखं जपावं लागतं. अगदी तसंच. जसं बागेतली तण वेळोवेळी काढावी लागतात तसंच गुंतवणुकीतही वेळेनुसार बदल करावे लागतात. बाजाराच्या स्थितीनुसार आणि व्यक्तीच्या वयानुसार योग्य परतावा मिळतोय की नाही हे तपासणं. हो, आणि भविष्यातील नियोजनासाठी टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स, रिटायरमेंट प्लॅनिंग आणि मुलांच्या शिक्षणाचं नियोजन पण यात येतं. हे सगळं एका छताखाली मिळणं खरंच सोयीचं आहे. नक्कीच.
पण संपत्ती वाढवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करणं. आणि तिथेच खरी कसोटी असते, कारण कागदपत्रांचा डोंगर उभा राहतो. हो, या स्रोतांमध्ये व्यवसायाच्या कायदेशीर बाबी म्हणजे बिझनेस कंप्लायन्सची अतिशय तार्किक मांडणी केली आहे. सुरुवात कुठून होते? नवीन स्टार्टअपच्या रजिस्ट्रेशन पासून. हो, सर्वात आधी बिझनेस रजिस्ट्रेशन, मग स्टार्टअप रजिस्ट्रेशन, शॉप ऍक्ट आणि डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. DSC हे तर आता डिजिटल जगत अनिवार्यच झालंय. त्याशिवाय कुठलीही सरकारी ऑनलाईन प्रक्रिया पुढे सरकत नाही. आणि हे प्राथमिक काम झाल्यावर जो भाग येतो तो खूप महत्वाचा वाटला मला. कामगार कायदे आणि MSME. MSME किंवा उद्यम नोंदणी. अनेक नवीन उद्योजकांना ते फक्त एक कागदी काम वाटतं. पण ते अनुदाने आणि कमी व्याजाच्या कर्जांपर्यंत पोहोचण्याचा पास आहे ना? अगदी बरोबर. आणि त्यानंतर येतात कामगार कायदे. म्हणजे PF आणि ESIC ची नोंदणी. हो, लेबर लॉ कंप्लायन्स. जर व्यवसायात कर्मचारी असतील तर PF नोंदणी आणि त्याचे रिटर्न्स वेळेवर भरणे बंधनकारक आहे. आणि आरोग्यासाठी ESIC. मला वाटतं याकडे खर्चाच्या नजरेतून पाहण्यापेक्षा कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकण्याची गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. खरंय. आणि सोबतच प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन पण करावं लागतं. आणि हे सगळं झाल्यावर दैनंदिन कर भरणा किंवा ऑनगोईंग टॅक्स फायलिंग सुरू होतात. म्हणजे अकाउंटिंग, बुक किपिंग. हो, आणि GST नोंदणी, त्याचे वेळेवर रिटर्न्स भरणे, पॅन ऍप्लिकेशन, इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि टॅक्स प्लॅनिंग हे जर वेळेवर नाही केलं तर नफा सगळा दंडातच जातो. अगदी तसंच. आता पहा, आपण कर्जातून मार्ग काढला, संपत्ती वाढवली, व्यवसाय उभा केला, पण एखादी नैसर्गिक आपत्ती किंवा आरोग्यविषयक आणीबाणी आली तर हे सगळं एका क्षणात वाहून जाऊ शकतं. तिथेच सर्वसमावेशक जोखीम व्यवस्थापन म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह रिस्क मॅनेजमेंटची गरज असते. म्हणजे इन्शुरन्स. यात वैयक्तिक आणि कॉर्पोरेट विम्याचे उपाय खूप व्यवस्थित समजावलेत. वैयक्तिक पातळीवर कुटुंबाच्या संरक्षणासाठी लाईफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स. आणि वैद्यकीय खर्चासाठी हेल्थ इन्शुरन्स. यात फॅमिली फ्लोटरचा उल्लेख मला खूप आवडला. हो, एका छत्रीखाली संपूर्ण कुटुंबाला कव्हर करणं. सोबत मोटर इन्शुरन्स आणि पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स. पण व्यवसायाचं काय? इथे कॉर्पोरेट इन्शुरन्स कामी येतो. मालमत्ता, यंत्रसामग्री, गोदामं आणि कर्मचाऱ्यांचं संरक्षण. जेणेकरून आग किंवा पुरासारख्या आपत्तीत व्यवसाय पूर्णपणे कोलमडणार नाही. हो, आणि या सुरक्षिततेच्या अंगाने रिअल इस्टेट ऍडवायझरीचा पण उल्लेख आहे यात. म्हणजे मालमत्ता खरेदी विक्री आणि भाडे उत्पन्न नियोजन, रेंटल इन्कम प्लॅनिंग. बरोबर. आणि त्यातही सर्वात महत्वाचं म्हणजे कागदपत्रांची तपासणी. सेल डीड, 712 उतारा, 8 उतारा आणि टायटल व्हेरिफिकेशन. हो, टायटल क्लिअर असल्याशिवाय कोणतीही मालमत्ता सुरक्षित मानली जात नाही. हे सर्व पाहिल्यावर एक प्रश्न मात्र मनात येतो. हे सर्व एकाच ठिकाणी मिळणं चांगलं आहे, पण अशा संस्थांवर विश्वास कसा ठेवायचा? त्यासाठी त्यांची व्यावसायिक पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे. रुपेक्सा नेस्टच्या सादरीकरणात ते स्पष्ट केलंय. ते IRDA प्रमाणित विमा सल्लागार आहेत आणि NISM प्रमाणित म्युच्युअल फंड वितरक आहेत, हेच ना? हो, म्हणजे ते भारत सरकारच्या कडक नियमांतर्गत काम करतात. आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे त्यांचा 20 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष बाजारात 2 दशके काम करणं खूप वेगळं असतं. नक्कीच. हाच अनुभव त्यांना राईट ऍडवाइस, राईट डायरेक्शन देण्यासाठी सक्षम बनवतो. तर मग आजच्या या सखोल चर्चेत आपण बरंच काही कव्हर केलं. विशेष कर्जांपासून ते सिबिल, NPA मधून OTSद्वारे बाहेर पडणे, पॅसिव्ह इन्कम, स्टार्टअप कंप्लायन्स आणि विम्याचं संरक्षण. हे सगळं एकत्र जोडताना मला वाटतं श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जावा. नक्कीच. एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. काय तो? जेव्हा एखाद्या कुटुंबाचे किंवा व्यवसायाचे हे वेगवेगळे आर्थिक धागे, जसे की कठीण कर्ज, कायदेशीर बाबी आणि दीर्घकालीन गुंतवणूक, हो, जेव्हा हे सर्व एकाच छताखाली, एकाच स्पष्ट रणनीतीद्वारे अचूकपणे विणले जातात, तेव्हा त्याचा पुढील पिढ्यांच्या संपत्तीवर किती मोठा परिणाम होऊ शकतो. हे सर्व एकाच ठिकाणी केंद्रित करणे हीच खऱ्या आर्थिक स्वातंत्र्याची आणि कायमस्वरूपी स्थिरतेची अंतिम गुरुकिल्ली असू शकते का? हा, खरोखरच मनन करण्यासारखा विचार आहे. केवळ आजचे प्रश्न सोडवणे नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी भक्कम पाया रचणे. याच विचारासोबत आपण आज थांबतोय. ऐकल्याबद्दल धन्यवाद.